शिक्षकांच्या सुट्ट्यांवर आता शासकीय गदा, उन्हाळ्यात करावा लागणार घराघरांचा फेरा. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. राज्यातील लाखो शिक्षकांसाठी यंदाचा उन्हाळा सुट्टीचा नाही तर घामाचा ठरणार आहे. एकीकडे पारा 40 अंशाच्या पार जात असताना दुसरीकडे शासनाने राष्ट्रीय कामाचा हवाला देत शिक्षकांना सुट्टीतही कामावर हजर राहण्याचं फरमान सोडलंय. यामुळे शिक्षक संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आता शिक्षकांना सुट्ट्या का नसतील त्याचं कारण जाणून घेऊयात. राज्यात 2 मे ते 14 जून दरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता आहे. मात्र शिक्षकांना यंदा या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही, कारण सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात शिक्षकांना जनगणनेची कामही करावी लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सर्व अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयातील शिक्षकांसाठी जनगणनेचं काम हे अनिवार्य करण्यात आलंय. शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सुट्ट्यांच्या काळात मुख्यालय सोडू नये असे आदेशही दिले आहेत. 2011 नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या जनगणनेअंतर्गत 16 मे ते 14 जून दरम्यान घरांची मोजणी व यादी तयार करण्याचं काम केलं जाणार आहे. त्यापूर्वी एप्रिल अखेरपासून मेच्या सुरुवातीपर्यंत प्रगणक व पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होताच शिक्षकांना या प्रशिक्षणात सहभागी व्हावं लागेल. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांचा पूर्ण हिरमोड झालाय. जुलैमध्ये टीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. मात्र जनगणनेच्या कामामुळे या परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. याचाच परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची भीतीही या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे सुट्ट्यांमध्ये जनगणनेचं काम करणाऱ्या शिक्षकांना तेवढ्याच दिवसांची विशेष रजा दिली जाईल असं सरकारने स्पष्ट केलंय. मात्र यामुळे नव्या शैक्षणिक सत्राच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो असं शिक्षकांचं मत आहे. घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या अटीमुळे विविध ठिकाणच्या दिव्यांग शिक्षक संघटनांनी मात्र या कामातून सूट देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आली आहेत. मात्र आता दिव्यांग शिक्षकांच्या बाबतीत सरकार नेमका काय निर्णय घेणार आणि इतर शिक्षकांची नाराजगी सरकार घालवू शकेल का, हेच आता बघावं लागणार आहे. शिक्षकांना देण्यात आलेल्या या कामाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.